गोभणी ते शेगाव पायदळ दिंडीचे शेलगाव देशमुख या ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संत नगरी शेगाव या ठिकाणी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात। यामध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीने गावागावांतून गणगण गणात बोतेच्या गजरात हातात भगवा पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या निनादात बहुसंख्य महिला पुरुष वारकरी पायदळ दिंडी सोहळ्यात सहभागी होतात। अनेक वर्षांपासून गोभणी येथील भाविकांच्या वतीने गोभणी ते शेगाव पायदळ दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते। दिनांक 18 जानेवारी रोजी शेलगाव देशमुख या ठिकाणी दिंडीचे आगमन झाल्यानंतर भाविक भक्तांनी रांगोळी सजावट करून भक्तिभावाने स्वागत केले। ती शेलगाव देशमुख येथील भाविक जनार्दन गोरे यांनी दिंडीतील भाविकांना भोजन व्यवस्था करून शेगाव जाणाऱ्या दिंडीचे मनोभावे स्वागत केले। पाहायला भेटतोय असे अनेक सोहळे महाराष्ट्रामध्ये आपण सर्वत्र पाहत असतो आणि प्रत्येक गावाच्या दिंड्या सद्गुरू गजानन महाराजांना वर्षातून एक वेळेस प्रत्येक गावाची दिंडी भेट देत असते। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड तालुक्यामध्ये गोभणी नावाचं जे ग्राम आहे त्या ग्रामामधून आम्ही सर्व गावकरी मंडळी गेली 8 वर्ष झाले हा दिंडी सोहळा अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये संपन्न करतो। आणि हा उत्साह संपन्न करत असताना रस्त्यामध्ये जे काही आमचे निवासाचे ठिकाण आहे, दुपारचं जेवण असो, सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची विश्रांतीचं ठिकाण असो, ही जी भाविक मंडळी अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये करते त्याचं एकमेव कारण आहे की विशेष करून आमच्या दिंडीमध्ये भजनाचा जो आनंद असतो तो अतिशय अंतकरणाला द्विगुणा करणारा असतो। सद्गुरू गजानन महाराजांचं जे भजन आहे आणि जे संप्रदायाला पोषक भजन आहे तेच भजन आमच्या दिंडीमध्ये सतत होत असतं आणि म्हणून त्यामध्ये आमची समस्त गावकरी मंडळी त्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण कैलास महाराज शास्त्री असतील, हरिभक्तपरायण संगीत विशारद सुनील महाराज असतील, ही सर्व महाराज मंडळी हे सर्व करत असते। आपल्याही गावामध्ये आम्हाला येऊन खूप आनंद झाला। या गावकऱ्यांनी या गावातल्या दात्यांनी आमची सेवा केली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ गोपनीकर मंडळीच्या वतीने मी आपल्या सर्वांचा धन्यवाद आभार मानतो। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा ज्याप्रमाणे दिवाळी असते, दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो। आज आपण दिवाळी या दिंडीमध्ये पायदळवारी करता आपल्या समाजाला काय आपल्या मनाला समाधानाला काय वाटते? साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा जशी आपली लेक आल्यानंतर आपण दिवाळी साजरी करतो, आनंद कसा साजरा करतो, तशीची गावकरी मंडळी तसाच आनंद भक्तीचा आनंद हा साजरा करते आनंदाने। आणि या मंडळीच्या उत्साहामुळे आमच्या अंतकरणातली ही भक्ती द्विगुणा होते आणि आम्हालाही भक्ती करण्यासाठी एक सामर्थ्य मिळतं, एक बळ मिळतं आणि असाच हा परमार्थ टिकून राहावा अशी मनामध्ये एक भावना निर्माण होते। प्रतिनिधी गजानन नरवाडे, NTV न्यूज मराठी, मेहकर, बुलढाणा।